नमस्कार. आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वरकाव्यांजली मंचतर्फे सादर करीत आहे कीर्तन गोमाई. सादरीकरण हरिभक्तिपरायण सौ अंजली जोशी डोंबिवली. नमस्कार. एकादशीच्या निमित्ताने आज आपण एका संत स्त्रीचं चरित्र बघणार आहोत. आपल्या वाचेनी देवाचं नाव घेऊन सतत देवाच्या नामस्मरणामध्ये रंगून आणि सतत त्याचा ध्यास लागल्याने त्याचं चिंतन केल्याने जिचा उद्धार झाला, जिच्या देहाचं सार्थक झालं, अशा एका विठ्ठल भक्त स्त्रीचं चरित्र. आता मीराबाई, कान्होपात्रा, संत सखू, जनाबाई अशा अनेक संत स्त्रिया आपण ऐकल्या आहेत, त्यांची चरित्र पाहिली आहेत. त्यांच्या इतकीच श्रेष्ठ भक्तीमध्ये जिचा अधिकार आहे अशी ही गोमाई. वराड देशातील केरळ नावाच्या गावामध्ये राहणारी एक ब्राह्मण विधवा स्त्री, वाचेच्या योगाने भगवंताचं निरंतर नाम घेऊन उद्धरून गेलेली ही आमची गोमाई. खरोखर तिचं चरित्र ऐकण्यासारखं आहे. वराड देशी ब्राह्मण विधवा, वराड देशी ब्राह्मण विधवा, राही केरळ ग्रामी. वराड देशी ब्राह्मण विधवा, राही केरळ ग्रामी. सार्थक देहाचे करण्यास्तव, सार्थक देहाचे करण्यास्तव, रत राही सदा नामी हो, रत राही सदा नामी. अतिशय दीन, दुबळी, दारिद्र्य जिच्या पाचवीला पुजलेलं आहे अशी अत्यंत गरीब आणि उपेक्षित स्त्री. जिला संतान नाही, नातलग नाहीत, मित्र कोणी जवळपासचे असं कोणीही नाही. खऱ्या अर्थाने जी एकटीच काळकंठते आहे, एकाकी जीवन जगते आहे, अशी ही आमची गोमाई. बिचारीला घर कुठलं हो, साधं फुटकं भिक्षा पात्र सुद्धा तिच्याजवळ नाही अशी तिची स्थिती. तिचं दुःख केवढं मोठं. पण तिने कथा कीर्तनातून ऐकलेलं होतं की पुंडलिकाला भेट देण्यासाठी भगवान पांडुरंग स्वतः लोहदंड क्षेत्री आले होते. निर्गुण निराकार असं ते परब्रह्म सगुण साकार होऊन प्रकट झालंय. त्याने आपल्या भक्तांचा उद्धार केलाय हे तिने ऐकलं होतं आणि मग मनाशी विचार केला की मी पण अशीच भक्ती करेन, मग तो पांडुरंग माझाही उद्धार करेल. आणि त्या विश्वासाने मग ती सतत नामस्मरणामध्ये दंग राहू लागली. पांडुरंगाला भेटायचं बस, त्याच्यासाठी पंढरपूरला जायचं अशीही तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. सतत नामस्मरण करणारी ही गोमाई आता विचार करते आहे की एकदा त्या पांडुरंगाला भेटायचं. विठू सब जावे पंढरीच्या यात्रे जावे, विठू सब जावे पंढरीच्या यात्रे जावे.
आषाढ कार्तिकी दोन्ही वारी करीती भक्तीचे अधिकारी त्यास मुक्ती हरी देतो चारी त्यास मुक्ती हरी देतो चारी हे मज ठावे हे मज ठावे पंढरीच्या यात्रे जावे विठूस भजावे पंढरीच्या यात्रे जावे नाही मजला कन्या पुत्र कुणी नातलग जीवलग मित्र ना घर फुटके भिक्षा पात्र ना घर फुटके भिक्षा पात्र दुःख वदावे दुःख वदावे पंढरीच्या यात्रे जावे विठूस बजावे पंढरीच्या यात्रे जावे. झालं आता पंढरपूरला जायची तयारी करायला सुरुवात केली. गोमाई विचार करते एवढं लांब जायचं आहे तेव्हा थोडंसं पाथेय गोळा केला पाहिजे. पाथेय म्हणजे प्रवासात लागणारी शिदोरी. सामान्य माणसांना ही नेहमीच कमी पडते बरं का. अगदी डबे भरभरून पाथेय नेतात. खरं म्हणजे आता तशी काही आवश्यकता राहिलेली नाही. अगदी पाण्यापासून सगळं काही मिळतं. येता जाता कोणीतरी काहीतरी विकायला येतच असतं. म्हणजे खाद्यपदार्थ वगैरे बरोबर नेले नाहीत तर चालतात. पण पूर्वी परिस्थिती तशी नव्हती. आणि गंमत अशी की कितीही पाथेय बरोबर नेलं तरी संपूर्ण समाधान कधी होतच नसे. काहीतरी राहिलं अजून हे घेऊ का ते घेऊ. आमचं सगळ्याच बाबतीत असं आहे बरं का. त्यातल्या त्यात सुखाच्या बाबतीत मात्र हे नक्कीच आहे. कितीही मिळालं तरी अजून हवं. प्रपंचातली आपली हाव कधीच कमी होत नाही. पण संतांचं तसं नसतं ना. त्यांना त्या सुखाची तमाच नसते, हाव नसते, समाधानी असतात ते. गोमाई पण आमची त्यातलीच. तिला जास्त काही नको होतं. विचार केला थोडंफार धान्य पीठ असं काहीतरी गोळा करून आणावं आणि आषाढीच्या वारीला जावं. द्रव्य तर तिच्याजवळ अजिबात नव्हतंच मुळे. ती पाहत होती वारकरी निघालेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हे शब्द तिच्या कानी आले मात्र तिला आता राहावे ना. तिने 2-4 घरामध्ये जाऊन थोडंसं पीठ गोळा केलं. ओंजळभर पीठ आपल्या पदरामध्ये बांधून घेतलं आणि विचार केला की ह्या लोकांबरोबर आपण पंढरपूरला जायचं. आता ही निघाली आहे. विचार करते मनामध्ये आपल्याजवळ द्रव्य नाही आहे. कसं जावं काय करावं मनातल्या मनात विचार चालू आहेत. आषाढीची वारी सन्निध पातली आषाढीची वारी सन्निध पातली मनी चिंतावली गोमाई ती मनी चिंतावली गोमाई ती म्हणे द्रव्य नाही लेश मज पाशी म्हणे द्रव्य नाही लेश मज पाशी पंढरीसी कैसी जाऊ आता पंढरीसी कैसी जाऊ आता आषाढीची वारी सन्निध पातली सन्निध पातली सन्निध पातली
पुन्हा मनामध्ये विचार करते, समजा या लोकांबरोबर मी गेले, मला कोणी सांभाळून नेईल का? अहो, आजकाल आपली मुलं सुद्धा आपल्याला विचारत नाही तर कोण ना ओळखीचं ना पाळखीचं आपल्याला कोणी मदत करेल की नाही. मनामध्ये गोमाईसारखा एकच विचार करते, पंथी सांभाळनिया, पंथी सांभाळनिया, नेईल सांगाती कोण तो मजला. पंथी सांभाळनिया, नेईल सांगाती कोण तो मजला. वृद्ध अशक्ता भारी, वृद्ध अशक्ता भारी, पायी यात्रा कशी घडेल मला राम. आता वऱ्हाडपासून पंढरपूरला जायला खूप दिवस लागणार. आपल्याकडे पुरेसं द्रव्य नाही, हे शरीर थकलेलं आहे, सोबतीला कोणी नाही, कोणी आपल्यासाठी थांबेल सांगता येत नाही. म्हणतात ना, कृषे कस्यास्ति सौहृदम, दुर्बळ माणसाला कोण विचारतं हो. तिला मनामध्ये चिंता होती खरी, पण पांडुरंगावर तिचा गाढ विश्वास होता. सतत त्याचं स्मरण करायचं आणि आपण निघायचं वारीला. झालं, सगळे वारकरी जात आहेत त्यांच्याबरोबर हळूहळू तिने जायला सुरुवात केली. मनात निश्चय केलाय, काहीही झालं तरी पंढरीला जायचं. त्या पंढरपूरला जाऊन त्या विठोबाचं दर्शन घ्यायचं मनाशी पक्क झालंय. तिची चाल खरं म्हणजे अगदी हळूहळू आहे. जसजशा दिंड्या येतील त्यांच्या बरोबरीने म्हातारी बिचारी चालतीये. नित्ययात्रा जातसे त्याच मार्गे, नित्ययात्रा जातसे त्याच मार्गे, नित्ययात्रा जातसे त्याच मार्गे. हळूहळू चाले वारकऱ्या संगे, हळूहळू चाले वारकऱ्या संगे. नित्य वाचेने जपे हरिनाम, नित्य वाचने, नित्य वाचने जपे हरिनाम. आली जेथे गुरसळे नाम ग्राम, आली जेथे गुरसळे नाम ग्राम. वाचेनी त्या विठ्ठलाचं नाव घेत घेत हळूहळू मार्गक्रमण करते आहे. मजल दर मजल करत किती वेळा पडली असेल बिचारी. कोणाला तरी हात दे रे बाबा, मला उचल रे जरा, असं करत करत कोणाची तरी मदत घेत घेत आता ती कुठपर्यंत आली तर गुरसळे नावाच्या गावापाशी येऊन ठेपलेली आहे. गुरसळे पंढरपूरला जायच्या आधी वाटेमध्ये त्याआधी चंद्रभागा नदी लागते बरं का. तिथपर्यंत आली
आणि पाहते तर काय, तो चंद्रभागेस आला पूर, त्या चंद्रभागा नदीला पूर आलेला होता. धो पाणी वाहत होतं, दुथडी भरून नदी वाहते. तो चंद्रभागेस आला पूर, गोमाई जाहली चिंतातुर, म्हणे मी द्रव्यहीन दुबळी फार, नील पैल तिरा कोण. नदीला आलेला पूर बघितला आणि म्हातारीचं अवसानच गळालं. पुढे जाणार तरी कशी, मोठा प्रश्न पडला. बरं, असं काही संकट आलं की तिथे व्यवस्था असते. अनेक होड्या घेऊन काही लोक तिथे व्यवस्था झालेली होती लोकांची. लोकांना घेऊन होड्यांमध्ये बसवून नेत होते पलीकडे. परंतु आता हिला नावेमध्ये घेऊन कोण जाणार? हिच्या जवळ ना पैसे ना काही, पोहून तर जाऊच शकत नव्हती. आता हिने विचार केला, सगळे लोक जात आहेत, आपणही विचारून पाहावं, प्रत्येक नाविकापुढे जावं आणि विचारावं, अरे बाबा मला घेऊन जातोस का रे, अरे बाबा मला घेऊन जातोस का रे. बरं, तिला माहिती होतं आपल्याजवळ पैसे नाही आहेत, सगळे धुडकावून लावत आहेत. होतं काय तिच्याजवळ काय होतं? तिच्या पदरामध्ये तिने मुठभर पीठ जे बांधून घेतलं होतं त्याचा तिला आधार वाटत होता. नावाड्याला जाऊन म्हणावं, अरे बाबा हे पीठ आहे माझ्याजवळ, ते देते तुला, मी नेतोस का रे मला. आता या म्हातारीकडे बघायला कोणाला वेळ आहे? अहो, मोह मागे दान द्यायला लोक तयार होते. सगळेजण भराभरा पैसे देऊन त्या नावाड्यांबरोबर पहिलं तिरी जात आहेत. म्हातारी आपली पुन्हा जाऊन दीनवाणी म्हणते की अरे भाड्याच्या बदल्यात मी तुला पीठ देऊ शकते, नेतोस का रे मला पहिलं तिरी. एकेका नावाड्यांनी तिला हाकलून दिलं, अक्षरशः तिच्या अवहेलना केली. भरपूर यात्रेकरी होते, सगळे जण निघून गेले. मागणी वाढली की दर वाढतो की नाही, तसं झालं होतं. त्याच्यामुळे हिच्या पिठावर तिला कोण नेणार हो. हळूहळू सर्व दिंड्या पुढे निघून गेल्या आणि गोमाई एकटी तेवढी उरलेली आहे. नाविकाला द्यायला पहिले पैसे नसल्यामुळे चंद्रभागा नदी पार करून जाणं तिला काही शक्य झालं नाही. ती दुःखी कष्टी झाली. मनात एकच विचार आहे, पांडुरंगा तुला भेटायला यायचं आहे रे. एवढ्या लांबपर्यंत आले, पण आता ह्या नदीच्या पार मला कोण करून नेईल, मला पहिलं तिरी कोण नेईल आणि तुझी माझी भेट कशी होईल. सर्व ही यात्रा गेली पाही, सर्व ही यात्रा गेली पाही, उरली एकटी गोमाई. म्हणे आता करू काही, काय करावं आता, काय करावं. मला तिकडे जायची अत्यंत ओढ आहे, पण इलाज काही नाही. म्हणे आता करू काही, बसून राही रडत. चंद्रभागेच्या तीरावर आता एकटी गोमाई उरली होती. रडता रडता मनाशी विचार करते, पांडुरंगा मला तुझं दर्शन माझ्या नशिबात नाही करे. माझं पूर्वजन्मीची तेवढी पुण्याई नसावी.
माझ्या संचिताचाच हा परिणाम असेल. मनोमन दुःख करते आहे, विचार करते. माझे दुस्तर संचित हे, माझे दुस्तर संचित हे, माझे दुस्तर संचित हे. विठ्ठल दर्शन धरुनी आस, विठ्ठल दर्शन धरुनी आस. केले मी नाना सायास, त्याची सार्थकता व्हायास. त्याची सार्थकता व्हायास. काहे देवा नावडले, काहे देवा नावडले. दुस्तर संचित हे, माझे दुस्तर संचित हे, दुस्तर संचित हे, दुस्तर संचित हे. माझे देवा, मी एवढा अट्टहासाने इथपर्यंत आले, तुला आवडलं नाही का रे? माझी आणि तुझी भेट होणार की नाही असं म्हणून मनाला स्वतःलाच दोष देणारी ही गोमाई, कोणालाच तिची कीव येऊ नये का? अहो, तिच्या मनातील आपल्याला भेटण्यास असलेली तळमळ, भेटीसाठी तिची झालेली व्याकुळ स्थिती पाहून दया आलीच त्याला. कोणाला म्हणून काय विचारता? अहो, तो पांडुरंग त्याला का राहणार आहे? आपल्या भक्ताला कसंही करून सुख देण्यासाठी ज्याचा धडपड चालते, तो पांडुरंग आता विचार करतोय हिला मदत करण्यासाठी आपल्याला जायचं आहे, वेश कसा घ्यावा. पांडुरंग कोळ्याच्या वेशात तिथे आला. बरोबर आहे, कारण पाणी वाहत आहे दुथडी भरून. तिथे तिला नेण्यासाठी एखादा कोळीच असला पाहिजे, ज्याला पाण्यामध्ये वावरायची सवय, असाच वेश घेतला पाहिजे. म्हणून पांडुरंग आला तिथे आणि म्हणला, म्हातारे का रडतेस बाई? चल, तुला यायचंय का पहिलं तिरी? तिची ती करुण वाणी ऐकली आणि मग अशी करुण वाणी ऐकून विठ्ठल सद्गद झाला हो. ऐशी करुणा वाणी ऐकून विठ्ठल सद्गद झाला. धरुनी वेश मग कुणी कोळ्याचा, धावत तेथे आला हो, धावत तेथे आला. कोळ्याचा वेश घेतलाय आणि पांडुरंग गोमाई जवळ येऊन तिला विचारतोय, कोण म्हणे तू बसलीस येथे? कोण म्हणे तू बसलीस येथे? सांगे सत्वर मजसी, पहिलं ती राते असेल जाणे, तरी तू चल वेगेशी ग, तरी तू चल वेगे. बघा, पांडुरंग स्वतःहून तिच्याजवळ गेलाय आणि तिला विचारतोय, अगं तुला यायचंय का? मी चाललोय तिकडे पंढरपूरला. म्हातारी विचारात पडली आणि त्याला विचारते,
तवती बोले कोण सांग तू, तवती बोले कोण सांग तू, आधी मजला बारे, तवती बोले कोण सांग तू, आधी मजला बारे. चौकशी केली आहे. त्याच्यावर पांडुरंगाने अतिशय मार्मिक उत्तर दिलंय. काय म्हणाले? देव म्हणे मज पांड्या कोळी, देव म्हणे मज पांड्या कोळी, म्हणती जन हे सारे. काही खोटं बोललेलं नाही. पांडुरंग म्हणले आलो होतो गुरसळे गावामध्ये, आता परत चाललोय, तुला यायचं असेल तर माझ्याबरोबर चल. कोळ्याच्या वेशात तिथे आला. बरोबर आहे, कारण पाणी वाहत आहे दुथडी भरून. तिथे तिला नेण्यासाठी एखादा कोळीच असला पाहिजे, ज्याला पाण्यामध्ये वावरायची सवय, असाच वेश घेतला पाहिजे. म्हणून पांडुरंग आला तिथे आणि म्हणला, म्हातारे का रडतेस बाई, चल, तुला यायचंय का पहिलं तरी. पण म्हातारी चालाक होती. ती म्हणली, इतक्या सगळ्या नावाड्यांना मी विनंती केली, एकाने सुद्धा मला नेलं नाही, आणि हा स्वतःहून मला कसा विचारतोय. बाबा रे, तू कोण आहेस तरी कोण ते आधी सांग बघू मला. आणि दुसरी गोष्ट, माझ्याजवळ तुला देण्यासाठी काही नाही, धन वगैरे अजिबात नाही, मागून कटकट करशील म्हणून आधीच सांगून ठेवते. बघा, सगळ्यांना अनुभव असतो. आपण जेव्हा घाईघाईने रिक्षा ठरवतो की नाही, आम्हाला तर खूप वेळा असे अनुभव येतो. एखाद्या कीर्तनाच्या ठिकाणी जावं आणि त्या रिक्षावाल्याला न ठरवता गेलो तर बरं, तिथे गेल्यानंतर सगळ्या बायका आल्या कीर्तनकारबाई म्हणून सगळ्याजणी मागे येऊन सगळ्याजणी उभ्या राहतात. त्यावेळेला त्या रिक्षावाल्याशी कटकट किंवा काय म्हणतात त्याला, असं काही बोलता पण येत नाही. 20 रुपयाचा त्यांनी 50 रुपये मागितले तरी द्यावे लागतात मुकाटपणे. म्हातारी हुशार होती. बरं, तिथे गेल्यानंतर याने आपल्याशी कटकट करू नये म्हणून तिने आधीच सांगितलं, हे बघ, माझ्याजवळ तुला देण्यासाठी काही नाही, तू मागून कटकट करशील, हवं असेल तर माझ्याजवळ थोडं पीठ आहे, तेवढं मी तुला देऊ शकते. म्हातारीने सौदाच केला म्हणा ना. म्हणे बापा मी दुर्बळ. काय सांगितलं? मी अगदी दुर्बळ आहे बरं, माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही. म्हणे बापा मी दुर्बळ, नाही धन माझे जवळ, घेऊन पीठ हे जरी उंजळ. माझ्याजवळ एवढं पीठ आहे बाबा, तेवढं मी तुला देऊ शकते. म्हणे बापा मी दुर्बळ, नाही धन माझे जवळ, घेऊन पीठ हे जरी उंज, नेशील तरी ते. कोळ्याच्या वेशात आलेला तो पांडुरंगच होता ना. मनातल्या मनात हसला. तू खूप दिलंयस ग. त्याला म्हणायचं होतं, तू माझी एवढी भक्ती करतेस, मनापासून माझं भजन करतेस, मला आळवतेस, आणखी ग मला काय हवंय? तुला दर्शन घडवण्यासाठीच तर मी आलोय. पांडुरंगाने पण तिला स्पष्टच सांगितलं, हे बघ, ऐकून बोले पन्नगशाई, मी कोणाचे न घेची काही,
मी कुणाचं काही घेत नाही. ऐकून बोले पन्नग शाई, मी कोणाचे न घेची काही. दीन जनाते उतरू पाही, दीन जनाते उतरू पाही, पंढरीच राहतो, पंढरीच राहतो. बघा हा, पन्नग शाई. पन्नग म्हणजे साप किंवा नाग म्हणूया, त्याच्यावर शाई म्हणजे झोपणारा. शेषशाही कोण? भगवान. तो भगवान विष्णू म्हणजेच आमचा पांडुरंग. काय सांगितलं? मी कुणाचं काही घेत नाही. आणि दीनजनांना पहिलं तीरावर नेणं हे तर माझं कामच आहे. आता म्हातारीने विचार केला, कोणी का असेना आपल्याला नेतोय ना. थोडक्यात त्या पांड्या कोळ्याचा प्रस्ताव म्हातारीला बरा वाटला. पण तिने विचारलं त्याला, अरे तुझी होडी कुठे आहे? विठ्ठल म्हणाला, होडी वगैरे माझ्याजवळ काही नाही. अरे बापरे, मग मला नेणार कसा? पाठीवर नेतो की? तुझं वजन ते काय? अगं पोहत पोहत जाईन. पण म्हातारी म्हणाली, अरे बाबा पोहत पोहत नेणार? माझ्या अंगावर आहे तेवढं एकच वस्त्र आहे बरं, ते भिजेल ना. आणि माझं समजा काही बरं वाईट झालं तर तुलाच त्रास व्हायचा. नको 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 बाबा, तू आपला जा बघू. अगं म्हातारी, तुला त्रास नाही होणार, मी तुला पाठीवर नाही तर डोक्यावर बसवतो. घाबरतेस कशाला? जायचंय ना तुला पंढरपूरला. मंडळी, आपली गोमाई पंढरपूरला पोहोचली का? पोहोचली असेल तर कशी पोहोचली? त्याचं सर्व वर्णन आपण आता पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.